श्री स्वामी समर्थ. मंडळी, माणसाचा स्वभाव किती विचित्र आहे. जे सोबत घेतलं पाहिजे ते सोडून जात आहेत. जे इथेच राहून जाणार आहे त्याला जोडत जात आहेत. तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते. एके दिवशी एका राजाने एक विचित्र इच्छा व्यक्त केली की माझ्या दरबारात एकापेक्षा एक जास्त बुद्धिमान लोक आहेत. एक मूर्खही असायला हवा. त्याचे बोलणे ऐकून सर्वांचे मनोरंजन होईल. राजाने राज्यात एक स्पर्धा आयोजित केली. त्यात एक मूर्खही सापडला. त्या मूर्खाला एक विशेष प्रकारचे मुकुट देण्यात आले. दरबारात राजा त्या मूर्खाला रोज काहीतरी प्रश्न विचारायचे आणि त्यांचे उत्तर ऐकून सगळे दरबारी खूप हसायचे. काळ असाच जात राहिला आणि राजा आजारी पडला. राजाचे सर्व वैद्य हरून गेले. उपचार होईनासे झाले. राजाचं वाचणं मुश्किल होतं. राजाला शेवटचे क्षण हसत घालवायचे होते. म्हणून त्याने त्या मूर्खाला बोलवून सांगितले, आजपर्यंत मी तुला प्रश्न विचारत राहिलो आणि तू उत्तर देत राहिलास. पण आज तू मला प्रश्न विचार आणि मी तुला उत्तर देईन. मूर्खाने विचारलं, राजन, तुम्ही मृत्यूनंतर कुठे जाणार? राजाने उत्तर दिले, माझ्या परमेश्वराकडे, माझ्या परमात्माकडे. मूर्खाने पुढचा प्रश्न विचारला, राजन, किती दिवस तेथे राहणार? राजा म्हणाला, नेहमीसाठी, कायमचा. मग तो मूर्ख म्हणाला, मग तुम्ही तेथे खूप उत्तम व्यवस्था केली असेल जेणेकरून तुम्हाला कधीही कोणतीही अडचण येणार नाही. प्रश्न ऐकून राजा विचार करू लागला. तो काहीच बोलू शकला नाही. आता त्या मूर्खाने आपला मुकुट काढून राजाच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, राजा, मला क्षमा करा. तुम्ही माझ्यापेक्षा या मुकुटाला अधिक पात्र आहात. मंडळी, जेथे माणसाला राहायचे नाही तिथे मोठे राज्य आणि जेथे कायमचे राहायचे आहे त्यासाठी काहीही नाही. मंडळी, खूप कटू आहे पण सत्य आहे. चित्रातील रंगाप्रमाणे आपण उडून जाऊ, काळाच्या फांदीवरील पक्षाप्रमाणे आपण उडून जाऊ हे आपल्याला माहीत आहे. पण तरीही आपण हे लक्षात घेऊन जगत नाही. म्हणूनच म्हणतात की माणसाचा स्वभाव किती विचित्र आहे. जे घ्यायचे आहे ते सोडले जात आहेत आणि जे राहायचे आहे ते जोडले जात आहे. असो मंडळी, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.